दरम्यान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। पाहूया। जी किती घरंदाज आहे हे देशाला, विश्वाला, जगाला 140 कोटी भारतीयाला माहिती आहे। निवडणुकीच्या निकालातून दिसल 2024 मध्ये की मोदीजी किती घरंदाज आहे। काल उरणमध्ये 90,000 महिला मोदीजींना नमस्कार करायला आल्या होत्या। अशाच आल्या नाही, संपूर्ण देशामध्ये मोदीजी जेव्हा फिरतात लाखो लोक, करोडो लोक मोदीजींच्या सोबत त्या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले आहेत। आणि महाराष्ट्रात सुद्धा मोदीजींचं वादळ आल्यावर उद्धव ठाकरे आणि संपूर्ण काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी हे झाड पत्त्यासारखी उडून गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। नरेंद्र मोदीजींसमोर बोलायला ही पातळी अजून उद्धवजींची आलेली नाही आणि स्वतःला घरंदाज जर म्हणणार असेल, उद्धवजी तुम्ही घरंदाज का कुटुंब प्रमुख कसे? जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, उद्धवजी तुम्ही घरंदाज आणि कुटुंब प्रमुख कसे? जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयात तुम्हाला जावं लागतं, मी आणि माझे कुटुंब हे बघणं तुमची भूमिका कुठे? अजून तुम्हाला या सगळ्या विषयावर चर्चा करायला उद्धवजी क्लासेस लावावे लागतील। मी चाटे क्लासेसला जरूर विनंती करेन। मोदीबद्दल असं बोलणं योग्य नाही। संजय राऊत बोललं तर समजू शकतो, उद्धव साहेबांनी बोलावं। मोदीला वाकून नमस्कार करणारे तुम्हीच, आणि तुम्ही त्यांच्या घराने म्हणजे घरंदाजशाहीवर भाष्य करावं। त्यांनी जर आपल्या घरानं काढलं तर, पण उद्धव साहेबांनी असं बोलू नये असं माझा स्पष्ट त्यांना सल्ला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।